कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेत। याशिवाय हुंदाई, ऑटोलाइन, मास, दीक्षा अशा अनेक कंपन्यांचे कर्मचारी सुद्धा रस्त्यावर उतरले। चाकण ते आकुर्डी पीएमआरडीए असा 25 किलोमीटरचा हा मोर्चा आहे। वाहतूक कोंडी मुक्त चाकण कृती समितीने हा मोर्चा काढलाय। हा मोर्चा आकुर्डी पीएमआरडीए ऑफिसवर धडकणार आहे। खासदार अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव आणि बाबाजी काळे एकत्रितपणे मोर्चात सहभागी झाले। पीएमआरडीए कार्यालयाच्या आधी मोर्चा थांबवला गेलाय। पोलीस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यामध्ये त्यावेळी शाब्दिक चकमक देखील झाली। शांततेत मोर्चा आहे। खाली आम्हाला फक्त बसूया, खाली येऊन आम्ही बसतो, खाली येऊन बसतो। जेव्हा 3-3, 4-4 तास आहेत, तुम्ही पण अडकताना ट्रॅफिकमध्ये। सर्वांनी खाली बसून घ्यायचंय। सर्वांना विनंती, जागेवर बसा सगळे, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही। सर्वांनी जागेवर बसा। रस्ता मोकळा करा, गाडी पुढे जाऊ द्या। नियम लागतो, रस्ता मोकळा करा, गाडी पुढे जाऊ द्या। सूचना दिली ना, गाडी पुढे जाऊ द्या। शांततेत मोर्चा आणण्यात खालपर्यंत प्रॉब्लेम काय? कारण काय पण शांततेत मोर्चा आहे। खाली आम्हाला फक्त बसूया, खाली येऊन आम्ही बसतो, खाली येऊन बसतो। जेव्हा 3-3, 4-4 तास आहेत, तुम्ही पण अडकताना ट्रॅफिकमध्ये। सर्वांनी खाली बसून घ्यायचंय। सर्वांना विनंती, जागेवर बसा सगळे, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही। सर्वांनी जागेवर बसा। रस्ता मोकळा करा, गाडी पुढे जाऊ द्या। नियम लागतो, रस्ता मोकळा करा, गाडी पुढे जाऊ द्या। सूचना दिली ना, गाडी पुढे जाऊ द्या। अजित पवार येऊन गेल्यानंतर 2 महिन्यात पीएमआरडीएनं त्या चौकातली अतिक्रमण फक्त हटवली आणि तोच अहवाल जो आहे तो अजितदादांच्या समोर मांडला। कागदी घोडे नाचवले, कारवाईचा दिखावा केला। अजितदादांनी पण त्यावरती विश्वास ठेवल्याचं दिसतंय। या संदर्भामध्ये पालकमंत्री या नात्यानं अजितदादांनी दौरा केल्यानंतर काही अतिक्रमणं दूर झाली, पण केवळ अतिक्रमणं दूर होऊन विषय सुटणार नाहीये आणि त्यामुळे हा विषय सोडवायचा असेल तर पालकमंत्री या नात्यानं अजितदादांनी आणि पीएमआरडीएचे चेअरमन या नात्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही फार महत्त्वाची भूमिका बजावणं गरजेचं आहे। कारण नॅशनल हायवेचं, पुणे नाशिक हायवेचं जो काम आहे त्याचं टेंडर आता 25 ऑक्टोबरला फायनली ओपन होते, एलिव्हेटेड कॉरिडॉरचं। पण त्याचबरोबर MSIDCकडचा तळेगाव चाकण शिक्रापूर डेव्हलप होणं हे तितकंच गरजेचं आहे आणि आजूबाजूचे कोलॅटरल रोड त्यासाठीची निधीची तरतूद आणि त्यानुसार प्लॅनिंग, त्यानुसार परमिशन, या सगळ्या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत। त्यामुळे एकावर कोणावर बोट ठेवण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय हे पीएमआरडीचे चेअरमन आहेत, त्यांनी या संदर्भातला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन पुढच्या काही दिवसात जाहीर करून त्याला एक टाइम बाउंड प्रोग्राम दिला पाहिजे, तर चाकणच्या ट्रॅफिकचा प्रश्न हा सुटू शकतो। कॅमेरामन अमोल गवाळसह नाजिमुल्ला, ABP माझा, चाकण, पुणे। तर अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली। या सगळ्यावरती काहीतरी धोरणात्मक तोडगा काढला गेला पाहिजे अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडलेली आहे। हजारो चाकणकर आणि त्या परिसरात काम करणाऱ्या कंपन्यांमधले कर्मचारी हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत, कारण का वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास या सगळ्यांना सहन करावा लागतो। काही किलोमीटर, 1 किलोमीटरच्या अंतरासाठी तास-तासभर या वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागतं। परिणामी अनेक तास हे प्रवासातच जातात, आपल्या कार्यालयामध्ये वेळेवर पोहोचता येत नाही आणि त्यामुळे हे सगळेच चाकणकर आणि कर्मचारी प्रचंड आक्रमक झाले। सर्वांनी खाली बसा। टेम्पोच्या बाजूला आहे, सर्वांनी खाली बसून घ्या। सर्वांना विनंती आहे, लोकप्रतिनिधी सोडून सगळे खाली बसतील। सर्वांना विनंती आहे, सर्वांना हात जोडून विनंती आहे, लोकप्रतिनिधी सोडून सगळे खाली बसतील। लोकप्रतिनिधी आतमध्ये जातील, कृती समितीचे काही सदस्य आतमध्ये जातील। गेटवर पण येऊ शकत नाही आम्हाला, लोकांचा अपमान आहे। पाय पाय आलेले एवढं
मान्य ना साहेब, खाली बसतील सगळे.